आपण बघत आहोत ग्रामरचे एस-एस-सी बोर्डमध्ये ग्रामर जे विचारलं जातं त्याविषयी आपण बघत आहोत. जसं आता क्वेश्चन पार्ट 3 मधला तिसरा विचारला जातो. ते कोणतं मित्रांनो? तर हा बघा, पंक्च्युएट द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे तुम्हाला खाली जे 2 वाक्य दिलेले असतील ते तुम्हाला पंक्च्युएट करायचे असतात. पंक्च्युएट करणे म्हणजे काय? विराम चिन्ह वापरायचं. म्हणजे वाक्यामध्ये विराम चिन्ह वापरायचं. म्हणजे स्वल्पविराम कुठे येईल, अवतरण चिन्ह कुठे येतील, उद्गार चिन्ह, क्वेश्चन मार्क कुठे येईल, हे तुम्हाला कॅपिटल स्मॉल लेटर हे तुम्हाला कंप्लीट करून वाक्य नवीन लिहून दाखवायचे असतं. त्याला पंक्च्युएट द सेंटेन्स म्हणतात. म्हणजे विरामचिन्ह वापरून तयार करायचे असतं. जसं पार्ट 3 क्वेश्चन 3 पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएट द फॉलोइंग म्हणजे खालील वाक्यांना पंक्च्युएट करा, म्हणजे विरामचिन्हे वापरून सजवा, त्याला आन्सर लिहून दाखवा. मग तुम्हाला विरामचिन्हांचे ज्ञान असलं पाहिजे. कॉमा कोणाला म्हणता, एक्सक्लेमेटरी मार्क्स कोणाला म्हणता, क्वेश्चन मार्क कसा असतो वगैरे वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे. तर आपण या एक्झाम्पलवरनं समजून घेऊ. आय आस्क माय टीचर व्हाय इज ही वर्किंग आउटसाइड. आता हे वाक्य कसं आहे, सजवलेलं नाही आहे. कुठेही अवतरण चिन्ह नाही, कुठेही कॉमा नाही, क्वेश्चन मार्क नाही, उद्गार चिन्ह नाही, म्हणजे पंक्च्युएट झालेलं नाही आहे. म्हणजे विराम चिन्ह वापरलेलं नाही. त्याला पंक्च्युएट करून दाखवा आणि मार्क्स मिळवा. मग वाक्य वारंवार वाचायचे आणि कुठं कॉमा येईल, कुठं अवतरण चिन्ह येतील, कोणतं अक्षर कॅपिटल स्मॉल करावं लागेल किंवा स्मॉल लेटर कॅपिटल करावं लागेल ते तुम्हाला आलं पाहिजे. जसं इथं म्हटलेलं आहे, आय आस्क माय टीचर. आय आस्क माय टीचर काय विचारलं? व्हाय इज ही वर्किंग आउटसाइड. म्हणजे नक्कीच हा क्वेश्चन सेंटेन्स आहे. मग तो कसं भरायचा, कसं वाक्य विरामचिन्ह करायचं ते बघा. आन्सर, आता आय हा स्मॉल लिपीमध्ये आहे, तर स्मॉल लिपीचे लेटर्स हे नेहमी कॅपिटल लेटरमध्ये लिहावे लागतात वाक्यामध्ये. जसं आता आय आहे, त्याला कॅपिटलमध्ये लिहावं लागणार तुम्हाला. आय आस्क माय टीचर म्हणजे मी माझ्या शिक्षकाला विचारलं, मग ते आस्क जसं जसं लिहायचं. माय टीचर याच्यात काहीच बदल नाही, फक्त आपण स्मॉल होता त्याला कॅपिटल काढलेला हे लक्षात ठेवायचं. आता मग आय आस्क माय टीचर, मी माझ्या शिक्षकाला विचारलं. काय विचारलं? मग काय विचारलं तर पुढचे वाक्य सांगताना आधी इथं कॉमा द्यायचं. हे झालं पंक्च्युएट, कॉमा द्यायचं. मग कोणतं वाक्य काय विचारलेलं आहे ते आधी अंडरस्टँडिंग करायचं. ते वाक्य क्वेश्चन आहे का आपण उद्गारवाचक आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे वाचता वाचता. मग आता हे व्हायने सुरू झालेलं आहे म्हणजे हा क्वेश्चन आहे नक्की, हे लक्षात ठेवायचं. मग याला काय म्हटलं गेलेलं आहे तर सेकंड वाक्य आहे म्हणून याला कॉमा द्यायचा आणि सेकंड वाक्य सजवून लिहायचं. ते म्हणजे असं अवतरण चिन्ह द्यायचं आणि मग तो व्हाय लिहायचा. व्हाय इज ही वर्किंग आउटसाइड. मग आता व्हाय आहे म्हणजे इथे नक्की क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क देऊन अवतरण चिन्ह कंप्लीट करायचे आहे. बघा आता स्मॉलच्या आयचा कॅपिटल लिहिला आय. आय आस्क माय टीचर, 2 वाक्यात विभागणी केली गेलेली आहे. आय आस्क माय टीचर एवढं झालं. मग काय म्हणालो, काय विचारलं तर तो कॉमा देऊन पुढचे वाक्य सजवायचे असतं. हे डबल अवतरण चिन्हामध्ये लक्षात. मग असं अवतरण चिन्ह द्यायचं, कॅपिटल वाय करायचं आणि पुढचे वाक्य लिहिता लिहिता ते वाक्य कोणत्या प्रकारचे आहे, क्वेश्चन आहे का एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, ते आल्यानंतर क्वेश्चन मार्क आहे व्हाय म्हणून क्वेश्चन मार्क द्यायचे आणि अवतरण चिन्ह कंप्लीट करायचं. मग हे जे तुम्ही सजवून दाखवलं त्याला पंक्च्युएट म्हणतात. त्याला म्हणतात पंक्च्युएट. तेव्हाच मार्क्स भेटतील. हे तुमचं आन्सर झालं. हे आन्सर झालं. सेकंड एक्झाम्पल, हाऊ लकी राज इज. अनिल एक्सक्लॅम. हाऊ लकी राज इज. अनिल एक्सक्लॅम. म्हणजे राज किती भाग्यशाली आहे. म्हणजे हाऊ लकी. आता हाऊने सुरू झालेला प्रश्न आहे, तुम्हाला आता क्वेश्चन मार्क आहे नाही, पण मी कसं बोलतोय हाऊ लकी म्हणजे हे नक्कीच सरप्रायझिंग आहे, उद्गार आहे, हे लक्षात ठेवा. मग याच्यात पंक्च्युएट कसं करायचं,
मग सुरुवातीला जो अक्षर लहान असेल त्याला मोठा करायचा. हाऊ म्हणजे अनिल एक्सलॅम म्हणजे अनिल उद्गारलेला, अनिल बोललेला आहे. तो बोललेला शेवटी गेला. जसं इथं बोललेलं आधी आहे, मग इथं बोललेलं शेवटी आहे. मग आधी बोलल्यानंतर आपण अवतरण चिन्ह देतो. हा शेवटी बोललेला आहे म्हणून आधी जे वाक्य आहे त्याला अवतरण चिन्ह द्यावं लागणार आहे. असं हाऊ लकी. आता राज नावाचं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल असते, हे लक्षात ठेवायचं. मग तिथं स्मॉल दिलेलं आहे, हे बघा. मग त्याला कॅपिटल करायचं, राज असं. आणि इज, राजीज. हाऊ लकी राजीज म्हणजे हे उद्गारवाचक वाक्य आहे. म्हणजे इथे तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह द्यायचे आणि कंप्लीट सेंटेन्स करायचे. मग हाऊ लकी राजीज हे कोण म्हणालं, कोणी उद्गारलं? मग त्याच्यासाठी परत खाली कॉमा द्या. जसं आपण पुढचे वाक्य सांगले तरी कॉमा दिला, तर हा उरलेलं वाक्य सांगायला कॉमा द्यायचा. कोण म्हणालं? मग अनिल. अनिल, अनिलचं नावाचे पहिले अक्षर लहान आहे, स्मॉल आहे, त्याला कॅपिटल करावं लागेल. अनिल एक्सक्लॅम. झालं, याला फुल स्टॉप, कंप्लीट सेंटेन्स. हे असं करून दाखवणं त्याला म्हणणार पंक्च्युएट द सेंटेन्स. लक्षात. अशा पद्धतीनं पंक्च्युएट सेंटेन्स करून तुम्हाला 10वी बोर्डात मार्क्स मिळवायचे आहे. तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा.